The great happiness. Buddham saranam gacchami. Buddhasya lokadhammehi cittam yasya nakampati asukang virajam khemam yetam mangalamuttamam. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी वर्षावास पर्वातील या मंगलमय दिनी आपल्या मुंबईमधील विक्रोळी येथील या गोदरेज सभागृहामध्ये आपणा सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। तेव्हा या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व संयोजन मंडळी, श्रद्धावान उपासक उपासिका आणि विविध ठिकाणावरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी धम्मदेसनेला ग्रहण करण्यासाठी उपस्थित असलेले श्रद्धावंत तुम्हा सर्वांच्या प्रती तथा गोदरेज वसाहत बुद्धिस्ट परिवार यांच्या वतीने हा आज महाधम्मक्रांती दिन सोहळा संपन्न होतो आहे। तेव्हा यापूर्वी आपण जे काही कार्यक्रम इथे आयोजित केले आहे त्या सर्वच आयोजकांच्या प्रती देखील आपल्या समितीचे कमिटीचे अध्यक्ष आयुष्मान श्रद्धावान धम्मोपासक फुलझेले साहेब, कांबळे साहेब, पगारे साहेब आणि जे आमच्याशी वारंवार संपर्क साधत होते आणि ज्यांच्या प्रयत्नांमुळे आम्ही इथे उपस्थित राहू शकलो, असे श्रद्धावान धम्मोपासक उघडे साहेब आणि सर्वच बालक तथा बालिकांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज बघा मोठा ऐतिहासिक हा दिन आहे। बाबासाहेबांनी याच दिवशी आपल्याला सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ अशा बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि एक नवी ओळख, एक नवजीवन, एक नवसंजीवनी बाबासाहेबांनी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे। याद्वारे ज्या समाजाच्या गळ्यामध्ये मडकं होतं, ज्या समाजाच्या कमरेला झाडू होता, ज्यांना सर्वाधिकारांपासून वंचित ठेवल्या गेलं होतं, ज्यांना शिक्षणाची संधी नव्हती, ज्यांना स्वाभिमानाचं जीवन नव्हतं, अनेक अधिकारांपासून जे वंचित होते, अशा एका अस्पृश्य गणल्या गेलेल्या समाजाला बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म देऊन एक नवी ओळख निर्माण केली आणि म्हणून हे वैभवाचं जीवन, हे स्वाभिमानाचं जीवन, हे बौद्ध म्हणून घेतोय ते जीवन
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आणि म्हणून त्या महामानवाच्या प्रती लाख लाख कृतज्ञता आपण व्यक्त करतो आहोत आजच्या या महान मंगलमय दिनी। बघा, बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिला आणि आपणास ठाऊक असेल आजच्या दिवशी विजयादशमीचा दिवस होता तेव्हा खरं तर आणि या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर ज्या विजयादशमीला सम्राट अशोकाचा संदर्भ आहे त्या विजयादशमीचा बाबासाहेबांनी मुहूर्त पाहिला आणि आजच्या दिवशी त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली। गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्यासह 6 भिक्खू म्हणजे एकूण 7 भिक्खूंना तिथे सन्मानपूर्वक बाबासाहेबांनी निमंत्रित केलं। आपण जर कुशीनगरला जर कधी गेलात तर तिकडे एकमेव असा पुतळा आहे जगातील बाबासाहेबांचा की जो गुडघ्यावरती बसलेला आहे। त्रिवार पंचांग प्रणाम आपण ज्या पोझिशनमध्ये करतो ना, तर तसा पुतळा जगात एकमेव आहे जो कुशीनगरला बाबासाहेबांचा आहे आणि तो म्हणजे गुरु चंद्रमणी महास्तवीर यांना धम्मदीक्षेचं निमंत्रण देण्यासाठी बाबासाहेब गेले होते कार्यक्रमाचं आणि तिथे रितसर एक बौद्ध व्यक्ती म्हणून, एक दीक्षा घेणारा व्यक्ती म्हणून बाबासाहेब त्यांना निमंत्रण देतात आणि तेव्हा तशा प्रकारचा तिथे आजही पुतळा तो बाबासाहेबांचा आहे। सांगण्याचं तात्पर्य हे आहे की बाबासाहेबांनी स्वतः बुद्ध धम्माची दीक्षा गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून घेतली। सर्वांना बाबासाहेबांच्या माध्यमातून गुरु चंद्रमणी महास्तवीर यांनी त्रिसरणासह पंचशील प्रदान केले आणि तदनंतर बाबासाहेबांनी इथल्या लोकांना नव्याने बुद्ध धम्माची दीक्षा देण्यासाठी म्हणून 22 प्रतिज्ञा देऊन बुद्ध धम्मामध्ये आणलं। तेव्हा आज आपण बाबासाहेबांची लेकरं म्हणून इकडे तिकडे फिरतो आहोत, आपली एक नवी ओळख आपण निर्माण केली आहे। तेव्हा जो बुद्ध धम्म आपल्याला दिला बाबासाहेबांनी, त्या बुद्ध धम्माच्या आचरणिक मार्गाचं, त्या बुद्ध धम्माच्या आचरणाचं, त्याच्या परंपरांचं किंवा त्या बुद्ध धम्माचं धम्मप्रचाराचं आपण काय करतो आहोत किंवा त्याला आपण बौद्ध म्हणून एक जीवन जगतोय का, हा एक विषय आहे। बघा, बुद्धच का दिला बाबासाहेबांनी ह्याबद्दल आपल्या सर्वांना ठाऊक असेल। कालची 13 तारीख होती, मी बोललो पुण्याला तिकडे की 13 तारखेला बाबासाहेब गरजले येवल्यामध्ये की मी धर्मांतर करणार आहे। तब्बल 20-21 वर्षांचा कालावधी लोटू दिला आणि त्या दरम्यान बाबासाहेबांनी भारतातील सर्वच प्रमुख धर्मग्रंथांचा अभ्यास केला। असं नाही की खुन्नस काढण्यासाठी वगैरे किंवा बदला घेण्यासाठी वगैरे, म्हणजे असं कुणाला वाटता कामा नये। तुमचे कोणी मित्र परिवार वगैरे असतील तर त्यांनाही तुम्ही समजून सांगितलं पाहिजे प्रेमाने की असा काही भाव नव्हता की लोकांनी छळलं म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं। बाबासाहेबांनी या व्यवस्थेला समज घालण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न केला प्रेमाने की तुम्ही मुंगीला साखर घालता, कुत्र्यांना प्राण्यांना देव म्हणून पूजता, या माणसांचा काय गुन्हा की त्यांच्या सावलीचा तुम्हाला विंटाळ होतो। आणि वेगवेगळ्या प्रकारे बाबासाहेबांनी समजवलं। तुम्ही रायटिंग अँड स्पीचेस बाबासाहेबांची ग्रंथसंपदा जर वाचली, महाराष्ट्र शासनाने 22व्या खंडापर्यंत मला वाटतं आता प्रकाशित केली आहे। तुम्ही जर बाबासाहेबांचं ते सर्व प्रबंध वाचले, ग्रंथसंपदा वाचली तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी सत्याग्रह नेमके कशासाठी केले, बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा का केली। मी मला वाटतं काल काहीतरी याच टायटलचं प्रवचन दिलं बघा 13 ऑक्टोबरच्या साठी की धर्मांतराची घोषणा का केली। हा एक प्रश्न आहे बघा, ह्याच्याबद्दल जर विचार केला आपण तर हा प्रश्न आहे की का धर्मांतराची घोषणा केली, हा एक प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे की बुद्ध धम्मच का स्वीकारला। इथेच बाबासाहेब राहत होते आपल्या दादरला राजगृहामध्ये, अनेक लोक बाबासाहेबांकडे चालले होते आणि गेले होते आणि त्यांना विनंती करत होते आणि समजावत होते की आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि तो तुम्ही का स्वीकारला पाहिजे। मुस्लिम म्हणत होते आमच्या धर्मात या, तुम्हाला आम्ही सपोर्ट करू आणि तुमच्यावर ज्या लोकांनी छळ केलाय तुमच्याबरोबर त्याचा आम्ही बदला घेण्यासाठी तुम्हाला सहाय्यक ठरू। शीख लोकही म्हणत होते की आमच्याकडे कृपण वगैरे ठेवण्यासाठीचा अधिकार आहे धर्माने दिलेला, जर तुमची लोक म्हणजे तुम्ही आमच्याकडे आलात तर तरीसुद्धा तुम्हाला आम्ही सपोर्ट करू, सपोर्टिव्ह बनू आणि बदला घेण्यासाठी तुम्हाला आम्ही सहाय्यक ठरू। बाबासाहेबांनी या देशातील सगळ्याच प्रमुख धर्मग्रंथांना वाचलं, तौलनिक अभ्यास केला, सारासार विचार केला की प्रत्येक मनुष्याचा सर्वांगीण विकास कोणत्या धर्मामध्ये होऊ शकतो। एका बॅरिस्टर असलेल्या बाबासाहेबांनी MA PhD DSc LLD D लिट बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेणाऱ्या बाबासाहेबांनी तौलनिक अभ्यास केला आणि त्यांनी
जरी 13 ऑक्टोबर 1935ला येवल्याला धर्मांतर करणार असे म्हणाले, परंतु 20-21 वर्षांनंतर तोपर्यंतही लोकांना इथल्या व्यवस्थेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण व्यवस्था समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हती. आणि म्हणून बाबासाहेबांची निश्चिती झाली की मी धर्मांतर करणार आहे आणि मला बुद्ध धम्म प्रिय आहे आणि मी बुद्ध धम्माचाच स्वीकार करेल, असे ठाम मत बाबासाहेबांनी या देशासमोर मांडले. आणि 14 ऑक्टोबर म्हणजे आजच्याच तारखेला जी की विजयादशमी होती, बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला आणि स्वतःला बुद्ध धम्माच्या ओटीत टाकून न भूतो न भविष्यती अशा प्रकारची क्रांती जगामध्ये घडवून आणली. त्या क्रांतीला संपूर्ण जग आज वंदन करीत आहे. जगाचं संपूर्ण लक्ष आज की इथे सम्राट अशोकाने एक क्रांती केली भगवान बुद्धानंतर, आणि बाबासाहेबांनी एक क्रांती केली आणि इथल्या लोकांना, पीडित शोषित लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि म्हणून बुद्ध धम्म का दिला ह्याच्याबद्दल जर आपण माहिती काढली, अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल. तुम्ही वंदनेमध्ये नेहमी म्हणत असाल, यंकिंची रतनं लोके विज्जती विविधा पुथु रतनं बुद्ध समं नथी तस्मासुथी भवन्तु मे. या जगामध्ये जेवढे काही रत्न आहेत, भगवान म्हणतात ह्या जगामध्ये जेवढे काही रत्न आहेत, कोणतेही रत्न ना बुद्ध रत्नाची बरोबरी करू शकेल, ना धम्म रत्नाची बरोबरी करू शकेल, ना संघ रत्नाची बरोबरी करू शकेल. सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ असे रत्न जर कोणते असतील या ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये, तर बुद्ध, धम्म आणि संघ आणि संपूर्ण विचारांती. म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला. बघा, तुम्ही बौद्ध इतिहास जर वाचणाऱ्यांपैकी असाल तर तत्कालीन समाज परिस्थितीमध्ये, समाजामध्ये जे 4 वर्ण गणल्या गेले होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या 4ही वर्णांतील लोक बहुसंख्येने भगवंताकडे येत होते. इवन राजे लोक, प्रधान लोक, व्यापारी, श्रेष्ठी, महाश्रेष्ठी लोकही भगवान बुद्धांकडे येत होते आणि बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपलं जे काही जात संप्रदाय आहे ते संपून टाकून महासमुद्रामध्ये जसे नद्या एकरूप होतात तसे सगळेच लोक भगवंताकडे येऊन एकरूप होत होते. महाकाश्यप, उर्वेला काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप यांच्याबद्दल दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी बघा सुंदर वर्णन केलं आहे. त्या काळातल्या लोकांना असं वाटत होते जणू काही हे अर्हत आहेत. तुम्ही बारकाईने जर बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचणारे असाल तर बघा तुम्ही, बाबासाहेब म्हणतात की त्या 3 काश्यप बंधूंबद्दल, भारद्वाज ब्राह्मणाबद्दल किंवा यज्ञयाग करणाऱ्या, अग्निपूजा करणाऱ्या लोकांबद्दल किंवा त्या काळामध्ये जे काही तत्ववेत्ते होते त्यांच्याकडे पाहून सर्वसामान्य लोक समजायचे की हेच लोक मुक्त आहेत, अर्हत आहेत. पण जेव्हा ते लोक बुद्धाला शरण आले तेव्हा लोक संभ्रमात पडले की भगवान बुद्ध काश्यप बंधूंचे गुरु असावेत की काश्यप बंधू भगवान बुद्धांचे गुरु असावेत. माहिती आहे तुम्हाला, सुंदर वर्णन केलेलं आहे. लोक संभ्रमात पडले होते, एवढे ते प्रसिद्ध होते, सुप्रसिद्ध होते. बघा, लोक मानत होते. जेव्हा असे मोठे मोठे लोक शरण जातात तेव्हा सर्वसामान्य लोक साहजिकच आहे की तेही शरण जातात. तुम्हाला माहीत असेल नसेल, सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर सारनाथला त्यांनी पहिला वर्षावास केला. भगवान सम्यक संबुद्धांनी आपल्या सारनाथवरून भगवान बुद्ध आपले राजगिरीला गेले. राजगिरी मगध साम्राज्याची राजधानी होती ती, आणि मगधाधिपती राजा बिंबिसार होता. गृहत्यागाच्या वेळेला राजगृह मार्गे जेव्हा बुद्ध गयेकडे उर्वेलाच्या जंगलामध्ये सिद्धार्थ गौतम चालले होते तेव्हा राजा बिंबिसारांनी त्यांना अडवलं होतं आणि ते म्हणाले होते की माझं अर्ध राज्य मी तुम्हाला देतो, तुम्ही एवढे तरणे बांड आहात, एवढे सुंदर आहात, राजकुमार आहात, जर काही तुमच्या वडिलांबरोबर तुमचं भांडण वगैरे झालं असेल आणि म्हणून तुम्ही गृहत्याग केला असेल तर मी तुम्हाला माझं अर्ध राज्य देतो, परंतु तुम्ही संन्यासी बनू नका, तुम्हाला शोभत नाही आहे, तुमच्या या रूपाला ते शोभत नाही आहे, तुमच्या राजकुमार असण्याला ते शोभत नाही आहे, आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे थांबा आणि या राज्याचा उपभोग घ्या. पण ते थांबले नव्हते आणि म्हणून जेव्हा बुद्ध झाले तेव्हा राजगिरीला, राजगृहाला आले तेव्हा राजा बिंबिसाराने सर्वात मोठं वेलकम केलं होतं भगवान बुद्धांचं आपल्या
त्या राजगिरीच्या बॉर्डरवर जाऊन, सीमेवर जाऊन संपूर्ण राजगिरी नगरी भगवान बुद्धांचं वंदन करण्यासाठी, वेलकम करण्यासाठी आलेली होती. आणि म्हणून असे राजे लोक असतील किंवा आत्तापर्यंतची जरी गोष्ट केली आपण, तुम्ही पाहत असाल चायना, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, श्रीलंका, थायलंड असे असंख्य देश आज जगभरामध्ये आहे की जे बुद्धाच्या मार्गावरती चालत आहेत प्रामाणिकपणे. थायलंड सारख्या देशातल्या भिक्खूंना जर तुम्ही पाहिलं किंवा तिच्या उपासकांना जर तुम्ही पाहिलं तर बौद्ध या शब्दाची परिभाषा काय आहे, बौद्ध म्हणजे काय नेमकं, बौद्ध मनुष्याची ओळख कशी असते हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही एखाद्या थाई उपासकाकडे पहा, भिक्खूकडे पहा, त्यांच्यात किती विनम्रता असते बघा. अनेकदा इकडे येतात बघा, थाई लोक येतात, थाई भिक्खू येतात, तर त्यांच्यात विनम्रता आहे बघा. ते हळूच बोलतील, भिक्खूच्या पुढे गेलं की असं गुडघ्यावरती बसूनच बोलतील. बाबासाहेबांना आज दीक्षा झाल्यावर दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबरला पत्रकारांनी विचारलं की मिस्टर आंबेडकर, आपण म्हणताय की आज माझा नवा जन्म होत आहे. बाबासाहेब म्हणाले ना, म्हणाले की नाही, हो की नाही बापा आहे जागेवर तुम्ही. मला वाटलं बा गाण्यातच रमले का काय, गाणे लय रमवतात माणसांना आपल्या. तर भगवान बुद्ध बाबासाहेबांना बघा पत्रकारांनी जेव्हा विचारलं तेव्हा बाबासाहेब म्हणाले की ज्यांच्या वर्तनात, बोलण्यात, वागण्यात, उठण्यात, बसण्यात विनय असेल, शील असेल, सदाचार असेल, शिस्त असेल, ते लोक माझ्या आहेत, ते लोक बौद्ध आहेत असे तुम्ही समजावे. त्यांनी ते उदाहरणादाखल पत्रकारांनी विचारलं की पगडीमुळे शीख ओळखल्या जातो, जानव्यामुळे ब्राह्मण ओळखल्या जातो, दाढीमुळे, टोपीमुळे मुस्लिम ओळखल्या जातो, तो तुमच्या लोकांना कसं ओळखायचं. त्यावर बाबासाहेब म्हणाले की ज्यांचं जीवन शील, सदाचाराने युक्त आहे ते माझे लोक आहेत, माझे लोक म्हणजे ते बौद्ध आहेत. ही बाबासाहेबांना ओळख निर्माण करून द्यायची होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि बाबासाहेब म्हणाले की मला भारत बुद्धमय करायचा आहे. आहेत का नाही शब्द, गाण्यामध्ये ऐकतो, भाषणांमध्ये ऐकतो. आणि जर भारत बुद्धमय करायचा आहे तर का बुद्धमय करायचा आहे? संप्रदाय वाढवायचा होता का? संप्रदाय वाढवायचा होता का? लोकसंख्या वाढवायची होती का? नाही. तर बघा आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही भेट देत असाल, मला वाटतं उघडे साहेबांना किंवा अजून कुणाला इथे घाटकोपर वगैरे किंवा विक्रोळी, ठाणे, कुठून लोक आली असतील, गोरेगाववरून आमचे आई इथे आले, मालाडवरून आले, भरपूर ठिकाणून लोक आलेत, बाहेरून पण लोक आले तुमच्यात बसलेले. तर काही लोक परिचित आहेत तर त्यांना लिंक जाते आपल्या चॅनलची. तर आपल्या चॅनलचं स्लोगन आहे, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी. सदरील व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, जे काही आहे ते सो अँड सो. विविध विषयांवरती आपले प्रवचन असतात. तर बाबासाहेबांना अभिप्रेत होता आदर्श बौद्ध समाज, नाही का. आपल्या विश्वासावरती बाबासाहेब बोलले की उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म बाटवला. म्हणून जे पोरं आपले 14 एप्रिलला नाचतात की नाही, भीम के लगते जिगर आधी इधर आधे उधर, त्यांना हे कळत नाही की नेमका गाण्याचा अर्थ काय आहे. म्हणजे आपलाच अपमान करून घेऊन त्याच्यावर नाचते बघा. म्हणून आता मी म्हणालो गाण्यात लय रमतात लोक आपले. म्हणून जयंतीला असे दिसतात की बापा जणू काय मंगळावरून आले की काय बाबासाहेबांचे अनुयायी. पण धम्मदेसना असेल, प्रबोधनाचा कार्यक्रम असेल असा प्रॉपरली, तर तेव्हा मात्र म्हणतील की काही ना काही कामं सांगतात लोक. असो, हा विषय वेगळा आहे. पण मी तुम्हाला हे यासाठी म्हणून सांगतो की बघा, आपल्याकडे जे असते तेच आपण जगाला वाटप करत असतो. भगवंतानी एक मनुष्य म्हणून तुम्ही जीवन जगा. मनुष्याचं जीवन हे दुर्लभ आहे असं भगवान बुद्ध म्हणाले. आणि म्हणून तुम्हाला मी जे सुरुवातीला गाथा म्हणून दाखवली ती महामंगल सूत्रातील गाथा आहे. आपल्या चॅनलवर 39 एपिसोड आहेत महामंगल सूत्राचे, विस्ताराने सांगितलेले. त्याच्यामध्ये पण सर्वात शेवटी ही गाथा आलेली आहे. फुट्ठस्स लोक धम्मेहि चित्तं यस्सं न कंपती असोकं विरजं खेमं येतं मंगलमुत्तमं. ग्रहस्थांना उद्देशून, देवता लोकांना उद्देशून महामंगल सूत्र म्हणाले भगवान. सांगितलं भगवंताने ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की जे कोणी लोक 8 लोक धर्म वाट्याला आले असता त्यांचं हृदय, त्यांचं मन कंपायमान होत नाही, कंपित होत नाही, विचलित होत नाही, अशा मनाचे म्हणजे न्यूट्रल मनाचे जे कोणी लोक असतील ना, ते शोक रहित
अर्थात दुःख रहित विचरण करू शकतात आणि हेच उत्तम मंगल आहे असं भगवंताची वाणी आहे बघा. एक माणूस म्हणून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. तसं पाहिलं तर भगवान बुद्धांनी बघा 4 ब्रह्मविहारांचा जिक्र केलेला आहे बघा. माहिती आहे तुम्हाला? ब्रह्मविहाराची संकल्पना सांगितली भगवान बुद्ध म्हणाले ज्यांना कुणाला आनंदाने जीवन जगायचं आहे, सुखाने जीवन जगायचं आहे, प्रसन्न राहायचं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीने समाजामध्ये राहत असताना, कुटुंबामध्ये राहत असताना, सार्वजनिक वैयक्तिक जीवन जगत असताना ब्रह्मविहारी बनावे. आता असे काही शब्द आले की आपला काटा तिकडंच जाते. असं काही पण देवता शब्द वापरला की काटा तिकडंच जाते आपला. कारण अभ्यास कमी पडते ना. अभ्यास महत्त्वाचा असतो. काय महत्त्वाचं आहे बौद्ध धम्मामध्ये? अभ्यास महत्त्वाचा आहे बौद्ध धम्मामध्ये. बिना अभ्यासानं नुसते हातच जोडत बसलो, नुसतं भाषणच करत बसलो तर काही शिकायला मिळेल का? समजेल का आपल्याला काही? बुद्धाचा धम्म हा प्रज्ञेचा विकास करणारा आहे. प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. माहिती आहे तुम्हाला? प्रत्यक्ष ज्ञानाचा विकास करून देणारा बुद्धाचा धम्म आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेल ब्रह्मविहारी म्हणजे काय. तर बघा भारतामध्ये जो बुद्ध धम्म आहे किंवा जगात जो बुद्ध धम्म आहे, कन्फ्युजन आपल्या लोकांचं, बऱ्याच लोकांचं बऱ्याच तत्वांबद्दल कन्फ्युजन आहे. माहीत आहे का कन्फ्युजन आहे? कारण इथे कॉपी एडिट पेस्ट केल्या गेलेला आहे. 99% तुम्ही काही इकडे तिकडे पहा, समजते ना तुम्हाला? इकडे तिकडे तुम्हाला जे म्हणून काही दिसते आध्यात्मिक दृष्ट्या, हो इकडं तिकडं म्हणजे भलतच नाही, आध्यात्मिक दृष्ट्या ज्याला अध्यात्म म्हणतात ना, धार्मिकता, तुम्ही जे म्हणून काही पाहाल ते बुद्ध धम्माची कॉपी आहे. आता ते वेळ नाही म्हणून तुम्हाला सगळंच काही सांगू शकत नाही. तुम्हाला एक उदाहरण म्हणून छोटंसं मी तुम्हाला सांगू शकेल की काही लोक बघा इतर समाजाचे बिचारे, ते त्यांची धर्मपरंपरा पाळतात, त्यांच्यावर आपण टीका करत नाही, पण ते लोक झाडाला वेडा मारतात बघा. दर्शनाला वगैरे कधी गेल्यावर बघितलं तुम्ही तर आपल्या एखाद्या व्यक्तीला ते बघितलं, एखाद्या व्यक्तीने त्याच्यावर टीका करते म्हणजे हे झाडाला वेडे मारतात म्हणे. याला ज्ञान नाही, याचा अभ्यास नाही की इथं आपल्या वंदनेत रोजच म्हणतो आपण यस्समुल्ले निसिनो सब्बारी विजयंका पत्तो सब्बनितं सत्था वंदे तं बोधिपादपं इमे हे ते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. ते काय आहे हे विचारल्यावर मी ते काय माहीत नाही बघ काय. टीका करायला एक नंबर आहे तिकडं जाऊन. ते असे करतात आणि त्यांच्या चालेली ती अशा आणि त्यांचं असं त्या. मी म्हणतो आपल्या लोकांना नेहमी सांगतो वेळ वाया घालवू नका. दोष देऊन टीका करून इतरांना वेळ काय वाया घालवायचं? आपण किती पाण्यात आहोत? आपण आपला धर्म पाळतोय का? ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की नाही? पत्रिकेवर लिहिते अत्त दीप भव आणि सांगते सगळ्यांना. भगवान बुद्ध म्हणाले म्हणते स्वयंप्रकाशित व्हा. पण कोण? मी सोडून सगळ्यांनी. ह्या जगानं स्वयंप्रकाशित व्हावं म्हणते, आम्ही नाही. आहे का नाही सत्य हे? अशीच तर परिस्थिती आहे सगळीकडे. बुद्धाला सांगते बुद्धासारखं कोणीच नाही म्हणते, बाबासाहेबासारखं माझ्या कोणीच नाही म्हणते, बाबासाहेबांनी हे केलं ते केलं, देशावर उपकार केले म्हणते आणि हे स्वतःच उपकार विसरते. वेळ आल्यावर असं काही 10 दिवस येते, 9 दिवस येते, काय काय समजा येते परिस्थिती, वातावरण जे येते की नाही, तेव्हा ह्याला विसर पडते. तेव्हा रक्तात भीम नसते. जयंतीच्या दिवशीच म्हणते तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणते. आणि याच्या रक्तात काय काय आहे ते काहीच माहीत नसते याला स्वतःला. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो मी जरा वेगळ्या प्रकारे बोलतो, परंतु ही सत्यता आहे समाजातली. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले ब्रह्मविहारी असावे. तुम्ही कौटुंबिक जीवन जगणारे असाल किंवा सार्वजनिक जीवन जगणारे, तर ब्रह्मविहारी माहिती आहे तुम्हाला काय आहे ते? आज लोकांकडे जेव्हा पाहतो आम्ही, धन दौलत श्रीमंती सगळं काही आहे, पण लोक मनाने कंगाल आहेत बघा. परेशान आहेत लोक. गोळ्या घेतात लोक, बीपीच्या शुगरच्या गोळ्या घेतात ना लोक, परेशान असतात. कार्यक्रमामध्ये लोक झकपक दिसतात, पण जसे दिसतात तसे नसतात. इथं बसलेल्यापैकी कोणी कोणी टेन्शनमध्ये असेल. कुणाला पत्नीचं टेन्शन, तर कुणाला पतीचं टेन्शन, तर कुणाला मुलाचं, तर कुणाला मुलीचं, तर कुणाला मायबापाचं टेन्शन, तर कुणाला सासू सासऱ्यांचं टेन्शन, कुणाला दिराचं, कुणाला भायाचं, तर कुणाला शेजाऱ्यांचं टेन्शन. नाही का टेन्शन असते ना बापा? टेन्शन कसं नसते कुणाला? सारे लोक टेन्शनमध्येच असतात. तेवढ्यापुरते हसतात आणि पुन्हा बारीक तोंड करतात.
बघा तुम्ही कोणाला जय भीम करायचा, नमस्कार करायचा, हस्तांदोलन करायचं, तेवढ्यापुरतं ठीक आहे, हां या, पुन्हा बारीक तोंड कर. तुम्ही डीपमध्ये तुमच्या बाजूला बसलेले नाही विचारून तर बघा कसं काय व्यवस्थित आहे का कार्यक्रम झाल्यावर. ते दळण दळायला सुरुवात केली की मग बारीक दळते बघा, डबडबल्या डोळ्यांनी, काय सांगावं म्हणते, फसवलं म्हणते आम्हाला. म्हणतात का नाही लोक, अशीच परिस्थिती आहे, फसलो म्हणतात, आम्ही काय करा म्हणतात, विश्वास ठेवला कोणत्याही बाबतीमध्ये. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले बघा की तुम्हाला मरण्याच्या पूर्वी जिवंत असताना प्रसन्न राहता आलं पाहिजे, खुश राहता आलं पाहिजे ना, आनंदी राहता आलं पाहिजे का नाही. मी नेहमी म्हणतो काही काही लोक खरंच बघा सगळं काही आहे पण बारीक तोंड करून राहतात. मी उदाहरण देतो, रिपीट करू करू. घड्याळाचा सेल संपल्यानंतर, त्याची बॅटरी संपल्यानंतर जसा सेकंदाचा काटा, मिनिटाचा काटा, घंट्याचा काटा एकाच ठिकाणी येतो बघा, टिक टिक करते की नाही. तर काही लोकांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पहा तोच मोड असते. असं कधी विचारा कसं काय, बरं चालले का, बरे आहात ना, नाही हो नाही हो नाही हो नाही होत राहते बघा तुम्ही. कधीतरी हो व्यवस्थित आहे एकदम बरं, आनंद आहे. फार कमी लोक म्हणतात आनंद आहे. जेव्हा डीपमध्ये जातो ना आपण तेव्हा व्यवस्थित आहे म्हणतात, बापा मी नशीबवान आहे म्हणतात, मी पुण्यवान आहे, सगळं काही व्यवस्थित मिळालं, मुलं व्यवस्थित मिळाले, सून व्यवस्थित मिळाली, घर झालं, सगळं झालं. पण काही बरेच लोक नानूचाच पाढा लावतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की इथे प्रत्येक व्यक्तीने ब्रह्मविहारी असावे. तर ब्रह्मविहारी असणे म्हणजे त्याच्यामध्ये 4 सद्गुण सांगितले भगवंताने. ब्रह्मविहार कशाला म्हटलं माहिती आहे, विहार म्हणजे वास्तव्य करणे, राहणे. तर ब्रह्मविहारामध्ये पहिलं विहार सांगितलं भगवंतानं मैत्री विहार. मैत्री, सगळ्यांबरोबर दयापूर्ण मैत्री भाव, बंधुभावाचा भाव, आपल्या समान सगळ्यांना मानायचा आहे. कोणी असो, आपले लोक असो, परके असो, सगळ्यांबरोबर मैत्रीचा भाव, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ज्याला म्हणतो ना, ह्याला पण मैत्रीच म्हटली भगवंतानं. सगळ्यांच्या प्रती मैत्री असली पाहिजे, सगळ्यांच्या प्रती बंधुभाव असायला पाहिजे, सगळ्यांच्या प्रती आपुलकीचा भाव असायला पाहिजे. भगवान म्हणाले की आपण कुणाला दुश्मन समजता कामा नये आणि आपण कुणाशी दुश्मनकी करता कामा नये. भगवंतानं बघा, मी नेहमी सांगतो, गाथा सांगितली धम्मपदामध्ये, नही वेरे न वेरानी सम्मंती ध कुदाचनम अवेरे न च सम्मंती ये स धम्मो सनंतनो. बघा, घर असो की बाहेर असो, भगवान म्हणाले वैराने वैर कधी शांत होत नाही. होते का? एक कोणीतरी भांडण करत असेल आणि समोरचाही तसंच भांडण करत असेल तर भांडण थांबेल काय? नाही थांबणार. तिथे लवती घ्यावी लागेल, समजून घ्यावं लागेल, तिथे प्रेमाने घ्यावं लागेल, आपण अवैराने घ्यावं लागेल, तर भांडण मिटेल ना घरातलं किंवा कुठलंही असेल तर. पण भगवान बुद्ध म्हणाले, लोकांचा वाणीवर, मनावर आणि शरीरावर संयम नसल्या कारणाने लोक एकमेकांशी वाद करतात, कलह करतात, मग ते घर असो की बाहेर असो. काही लोक चिडचिडखोरपणा स्वभाव असतो बघा प्रत्येक काही लोकांचा. काही लोक वाद करण्यामध्ये माहीर असतात बघा. काही झालं की वाद करतील, काही झालं की नाव ठेवतील, काही झालं की त्रुटी काढतील. मागे मी एक बोधकथा सांगितली, बोधकथा सांगत असतो बघा, तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर. एका चित्रकाराने चित्र काढलं, चौकामध्ये ठेवलं सुंदर प्रकारे. त्याला वाटलं लोक वाहवा करतील, कौतुक करतील, आणि म्हणून त्याला वाटलं माझ्यात काही त्रुटी असू शकते, म्हणून त्याने त्या चित्राच्या खाली मजकूर लिहिला की ज्याला कुणाला ह्याच्यामध्ये त्रुटी आढळेल त्याने ती त्रुटी तिथे खून करावी. फोटो असं ठेवलं. तैलचित्र, चित्रकार प्रसिद्ध असतो. आता प्रत्येकजण आपापल्या याच्यामध्ये निपुण असतो असं वाटते प्रत्येकाला. मलाही वाटते, तुम्हालाही वाटते, आपल्याला लय काय वाटते आपल्याबद्दल. आपला टेंभा मिरवायला म्हटल्यावर बापा दुसरं कोण लागते का? आपला टेंभा मिरवतो इकडं तिकडं, कोणत्याही बाबतीत असतो. त्याचं तैलचित्र ठेवलं. चित्रकाराने स्वतः काढलं होतं खूप मन लावून, आणि खाली मजकूर लिहिला की ज्याला कुणाला या चित्रामध्ये त्रुटी आढळेल त्याने तिथे खून करावी. आणि तो गेला घरी. चौकामध्ये ठेवला ना, लोक येत होते, पाहत होते, वाचत होते मजकूर की खून करायची का? अरे हे नाक चुकलं हो, तिथे केली खून. कान चुकलं हो, केली खून. डोळा राईटवाला लेफ्टवाला खून करता करता संध्याकाळ झाली. चित्र होत्याचं नव्हतं झालं. चित्र गायब, खुणाच झाल्या सगळ्या तिथे.
याला वाटलं बा थोडंफार कुठंतरी काढला असेल कोणी त्रुटी, लय माझ्यापेक्षा हुशार कोणी असेल चित्रकार वगैरे किंवा बुद्धिवान. ह्यानं येऊन पाहिलं, डोक्यावर हात मारून घेतला. यानं काढलेलं चित्र गायब झालं होतं, लोकांनी खुनाच केल्या होता तिथे. यानं रडकं तोंड घेऊन ते फोटो घेऊन घरी निघाला. पण जाता जाता याला वाटलं बा माझा दुसरा एक मित्र आहे, त्याचा सल्ला घेऊ जरा, काय गडबड झाली असेल, असं का केलं असेल. लोकांना तो गेला त्या आपल्या मित्राकडे आणि मित्राला त्याने सांगितलं की बघ म्हणे असं असं होतं, मी असा असा मजकूर लिहिला, मला वाटलं बा एखादी कोणीतरी त्रुटी काढेल, पण त्रुटी एवढी काढली की माझं चित्र गायब झालं, त्रुट्यात दिसत आहेत बघ याच्यावर. ते म्हणे ठीक आहे, ते जरा हुशार होतं. आता माणसं एकमेकापेक्षा हुशार असतात, जास्तही हुशार असणं कामाचं नाही बा. त्याला दीड शहाणे म्हणतात लोक बघा, समजते तुम्हाला. शहाणं असावं पण दीड शहाणं नसावं, घरात पण आणि बाहेर पण. समजते ना तुम्हाला, दीड शहाणं समजते की नाही, हो की नाही? हां बाबा समजते तुम्हाला. तर बघा तो मित्र हुशार होता त्याचा. तो मित्र म्हणे ठीक आहे, आता एक काम कर, तूच काढलेलं माझ्याकडे एक चित्र आहे, ते चित्र घे आणि त्या चित्राखाली आता मी मजकूर लिहितो आणि ते चित्र पुन्हा तू उद्या दुसऱ्या दिवशी चौकामध्ये ठेव, बघूया काय घडते ते. मग त्या मित्राने सांगितलं त्याला मजकूर काय लिहायचं आहे ते. मजकूर चेंज झाला आणि मजकुरामध्ये लिहिलं गेलं की हे मी काढलेलं वरील चित्र, ह्याच्यामध्ये ज्यांना कुणाला जिथे कुठे जी काही त्रुटी आढळेल ती त्रुटी दुरुस्त करावी. अगोदर काय लिहिलं होतं, खून करावी, आणि आज काय लिहिलंय, दुरुस्त करावी. चूक त्रुटी लिहिलं आणि ते ठेवलं चौकामध्ये. सकाळ गेली, दुपार गेली, सायंकाळ झाली, लोक यायचे वाचायचे, अच्छा दुरुस्त करायचे का बाबा, यातलं आम्हाला काय समजते म्हणते. तेव्हा चूक काढायला सांगा, हॉल तर घेतला म्हणते, काय तुम्ही याच्यात एसीच लावली नव्हती. चूक काढणार म्हणते की नाही. नाश्ता ते केला होता म्हणते, परंतु ते खीर तर केली होती, त्या खिरीत तर साखरच नव्हती टाकली म्हणते. चूक काढायला फक्त कोणाला सांगावं म्हणायची गरज नाही आहे, चूक काढणारे लोक भरपूर असतात. आणि म्हणून बघा तिथे झालं असं की तो चित्र ठेवलं, संध्याकाळपर्यंत कोणी त्याच्यातून चूक काढली नाही. कोण चूक काढेल. आणि मग संध्याकाळी त्या मित्राने पाहिलं आणि तो मित्र म्हणाला की हे तर आश्चर्य झालं. मग त्या मित्राने समजून सांगितलं की गड्या, जीवनामध्ये असंच आहे की चुका काढणारे, त्रुट्या काढणारे लोक भरपूर आढळतात, पण जर कुणाला म्हटलं बा याच्यात दुरुस्ती करा, याच्यावर उपाय सुचवा, तर सुचवतात का लोक, बापा मला वेळ नाही म्हणतात, दुसरं कोणी पहा. उपाय सुचवत नाहीत. विजवणारे कमी, पेटवून देणारे लय जास्त लोक आहेत बघा. आहेत का नाही. कोणाचं घर असो का अजून काही असो, पेटवून देणाऱ्यांची संख्या जास्त आहे, विझवणाऱ्यांची संख्या नगण्य आहे इथे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की मैत्री, सगळ्यांच्या प्रती मैत्रीचा भाव ठेवा. हा पहिला ब्रह्मविहार सांगितला भगवंताने. दुसरा विहार सांगताना करुणा विहार सांगितला बघा. करुणा समजते तुम्हाला. करुणा म्हणजे कळवळा, आपल्या समान सर्वांना समजलं पाहिजे. मग पशु पक्षी असतील, प्राणी असतील, माणसं असतील, घरचे असतील, दारचे असतील की कोणी असेल, आपल्या समान समजलं पाहिजे. आपल्याला कोणी शिवी दिलेली आवडेल का, आवडते का, हो की नाही. आपला कोणी अपमान केलेला आवडते का, आपल्यावर कोणी संशय केलेला आवडते का, आपल्यासोबत कोणी खुन्नस काढली तर आवडते का, नाही आवडत. मग दुसऱ्यांना आवडेल का, आवडेल का. भगवान म्हणाले जे वर्तन, जो व्यवहार आपण इतरांशी करतो आहे, क्षणभर विचार करा की तो व्यवहार आपल्याबरोबर जर कोण केला तर आवडते का आपल्याला, नाही आवडू शकत. म्हणून आपल्या समान सर्वांना समजून सगळ्यांच्या प्रती करुणेचा भाव, कारुण्याचा भाव. मी नेहमी अंगुलीमाला तर सांगतो, भगवान बुद्ध तिकडे गेले त्याच्याकडे आणि भांडण केलं का, शिव्या दिल्या का, वादविवाद केला का, केलं का, असं काही नाही. त्याला एवढंच म्हणाले की तुझ्यातलं साधुत्व अजून कायम आहे तर टिकवण्याचा प्रयत्न कर. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं करुणा तत्व आपल्यात असलं पाहिजे, सगळ्यांच्या प्रती प्रेम असलं पाहिजे. मी बाबासाहेबांचं उदाहरण आपल्या लोकांना नेहमी सांगतो की ज्यांना संघर्षाचा अर्थ कळत नाही, समजतं तुम्हाला, ज्या आपल्यातल्या लोकांना जे स्वतःला आंबेडकरवादी समजतात म्हणून घेतात, ज्यांना संघर्षाची परिभाषा कळत नाही, संघर्षाचा अर्थ कळत नाही, ज्यांना वाटते चष्मा घातला काळा, केस वाढवले, नख वाढवले, शर्ट टी शर्ट असं वरती केलं की कोण क्या करता है, काठी घेऊन हे घेऊन ते घेऊन असा फोटो वगैरे टाकला की बस मीच बादशाह. याला संघर्ष म्हणतात का, बदला घेण्याला संघर्ष म्हणतात का, असा मारेमारी करून शिव्या देऊन, बिलकुल नाही. शिवी गाळीची भाषा
बाबासाहेबांना मान्य नव्हती. मारामारीची भाषा वर्तन बाबासाहेबांना मान्य नव्हतं. या करुणा तत्वाशी बाबासाहेबांना मी जोडतोय मुद्दा म्हणून थोडक्यातच बोलतोय मी की बाबासाहेबांमध्ये सुद्धा करुणा होती. करुणेचं तत्व प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला पाहिजे. तेवढ्यापुरता राग ठीक आहे, तेवढ्यापुरता द्वेष ठीक आहे, परिस्थिती सापेक्ष, परंतु परमनंटली त्याच विचारांमध्ये आपण असता कामा नये. त्याचे नुकसान आपल्याला भोगावे लागतात, आपल्या परिवाराला भोगावे लागतात. महाड चौदार तळ्याच्या वेळेला सत्याग्रह झाला, लोकांनी अन्नामध्ये माती कालवली, पण बाबासाहेबांनी आपल्या लोकांना असं नाही सांगितलं की जा आणि मारामारी करा. सांगितलं का? नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी दगडफेक झाली. बाबासाहेबांना लोकांनी आपल्या विचारलं की बाबासाहेब तुम्ही फक्त छू म्हणा, मुर्दे पाडू इथे आम्ही. माहीत तुम्हाला, वाचा तुम्ही, हे तुमच्या लक्षात येईल. बाबासाहेब बोलले का तसं? नाही. असा बदला नाही घेतला. बडोद्याला रात्रीच्या 12 वाजता बाहेर काढलं का नाही? जात नाव बदलून राहिले का नाही बाबासाहेब तिथे? तर मला सांगा, बैलगाडीतून उतरवलं की नाही? थांबा हो थांबा, गाडी वाहन दादा, बाळ एकटा मी म्हटलं का नाही? लहान होते ना बाबासाहेब, सूट बूट कोटात होते तेव्हाही छोटेसे होते पण व्यवस्थित होते. सुभेदाराचे मुलं म्हणजे काय असे तसे असतील का? बोलणं झाल्यावर जेव्हा गाडीवाल्यांना समजलं की अरे हे अस्पृश्य आहे, दिसण्यावर तर समजलं नाही ना त्यांना. वर्गामध्ये शाळेच्या बाहेर बसावं लागलं की नाही? ते टिफिन होते म्हणून फळ्यावरचं गणित सोडू दिलं जात नव्हतं. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. शॉर्टमध्ये यासाठी सांग, हे माहिती आहे ना तुम्हाला. बाबासाहेबांनी हे सगळं त्यांना छळलं म्हणून तसा बदला घेतला का? घेतला का? केली मारामारी केली का? शिवगाळ केली का? कोणाला नाही केली. बाबासाहेबांकडे सुद्धा करुणा होती. बुद्धाचे अनुयायी होते ना बाबासाहेब, बुद्धाचे अनुयायी आहेत ना. बदला घेतला, पण कसा घेतला? संविधानात्मक मार्गाने बदला घेतला. सावलीचा विंटाळ केला की नाही? मी संविधान लिहितो, समतेचं तत्व त्याच्यात टाकतो, तुमचा झाडूही जाईल, तुमचं खराटाही जाईल, तुमचं मटकही जाईल, आणि कोणी उघडपणे म्हणू शकत नाही आडाव तहसीलदार झाले म्हणून, नायब तहसीलदार झाले म्हणून काय झालं, मी त्यांना फाईल फेकून देऊ शकते कोणी? सॅल्यूट मारते. असं मारते का नाही कोणी? पण मनात भलेही काही असेल कोणाच्या, पण उघड करू शकते का कोणी असं काही? आता त्या काळातल्यासारखी परिस्थिती आहे का तशी पाहिली तर? नाही आहे. संविधानानं हा स्वाभिमान दिला, ही ताकद दिली. म्हणून मी सांगतोय यासाठी की बाबासाहेबांनी बदला घेतला जरूर, पण शिव्या देऊन मारामारी करून नव्हे, तर त्यांनी संविधानात्मक तरतुदींद्वारे करुणेचं तत्व अंगीकारून बदला घेतला, परिस्थिती बदलवली. आणि म्हणून आपल्यात सुद्धा प्रत्येकामध्ये करुणा हे तत्व असायला पाहिजे. मग तुम्ही कौटुंबिक जीवन जगणारे जरी असाल, चुका होतात, पत्नीकडून चुका होतात, पतीकडून चुका होतात, कधी मायबापही चुकतात, मुलंही चुकतात, मित्रपरिवारही चुकतात, शेजारीही चुकतात. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकच वेळेस कसं काय झालं असं आणि काय समजता स्वतःला आणि मग मारामारी करायची, भांडण करायची. काही लोक भांडकुदळेच असतात बघा. असंच नाही का? नवरा बायको 25 वर्षे झाले म्हणते, नेहमी सांगतो मी, 25 वर्षे झाले म्हणते भंतीजी, माणूस बरोबर नाही म्हणते. 25 वर्ष झाले म्हणते, ॲनिव्हर्सरी, सिल्वर जुबली काय असते साजरी करतो. विचारलं कसं काय, व्यवस्थित का? नाही भंतेची बाई बरोबर नाही म्हणते. आणि पसंत यांनीच केले, पसंतीला काय दुसरे जातात, तुम्ही तर जाता. आणि बघा आहे का नाही, घरामध्ये ही परिस्थिती आहे. करुणा तत्व नाही, समजून घेऊ शकत नाहीत, माणसांना समजून घेत नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलं आहे की जिथे राग आहे, जिथे द्वेष आहे, जिथे अहंकार आहे, जिथे ईर्ष्या आहे, जिथे संशय आहे, तिथे माणसं उद्ध्वस्त होतात. एक व्यक्ती आणि त्याचं घर, समाज उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणून करुणा तत्व पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलं. मुदिता तत्व सांगितलं 3 नंबरला. मुदिता म्हणजे काय? मुदित भाव, प्रसन्न भाव. आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे कोणतं माहिती आहे तुम्हाला? प्रसन्न राहणे. श्रद्धावान व्यक्तीचं लक्षण सांगितलं भगवंताने, प्रसन्न राहणे. प्रसन्न असायला पाहिजे ना, आपण असायला पाहिजे का नाही? आणि असतो काय आपण प्रसन्न? यानं मला मारलं, याने मला शिव्या दिल्या, याने माझा अपमान केला, आणि यांचं कुठं काय काम आहे का असं, जमलं का असं, शब्दलं का असं, काय म्हणते. घराच्या बाहेर जाते, कुठं दारू प्यायला लागतील, कोणासोबत राहते, उद्ध्वस्त करते घरादाराला. करतात ना लोक, असं निमित्त ठेवतात काहीतरी आणि स्वतः बिघडतात आणि परिवाराला बिघडवतात. भगवान बुद्धाने सांगितलं आपण प्रसन्न राहणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. रात्री जरी झोपेतून कोणी उठवलं तर चेहरा प्रसन्नच असला पाहिजे.
जमते का लोकांना प्रसन्न राहायला? बघा बरं, इथं आहात बापा तुम्ही प्रसन्न, पण असतात का लोक प्रसन्न? तुम्ही बघा, तर चर्येचा अभ्यास असेल तुमचा तर बघा लोकांकडे, कोणी रागात असते, कोणी अहंकारात असते, कोणी द्वेषात असते, कोणी ईर्ष्येत असते, कोणी संशयात असते. हे जे आहे की ना CCTV आपलं, ही CCTVची स्क्रीन आहे ना इथे, हे कॅमेरा इकडे आहे आपला खरा पाहिला तर, आणि स्क्रीन इथं आहे. या कॅमेरामध्ये जे जे काही दिसते त्या कॅमेऱ्याला याच्याद्वारे ह्याच्याद्वारे 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 पंचेंद्रियांद्वारे जे जे म्हणून काही त्याला कनेक्ट होते. वायफाय जिथलं कुठलं तर इकडं बिघडते, मग ते इकडचं बिघडलं की इथं बिघडते. बघा तुम्ही, लोक म्हणतात काय झालं तुम्हाला, म्हणता का नाही तुम्ही कधी कधी, काय झालं म्हणजे बारीक चेहरा केला एकतर, नाही तर डोळे विस्फारलेत असे, नाही तर एकदम रागातच. वेगवेगळा मोड आहे, जसा मोबाईलचा मोड असते की नाही, सायलेंट मोड, जनरल मोड. बदलला पाहिजे मोड. मोबाईलचा बदलण्यासाठी कंपनीने तयार केला की नाही, मोड बदलू शकता, पण काही काही लोक शेवटपर्यंत बदलत नाहीत मोड आपला. तोच मोड, सूम जळते पण पीळ कायम. वाकडेच आले, वाकडेच राहिले, वाकडेच गेले बटन दबल्यावर, पण बदलले नाही म्हणतात लोक. हसतात बापा लोक असे. तुम्ही तसे नाही आणि तुम्ही नका बनू तसे, कारण बौद्ध आहोत ना आपण. बौद्ध माणसाची ही परिभाषा सांगतोय तुम्हाला. एक माणूस म्हणून जीवन जगणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. आपल्यामध्ये करुणा हे तत्व असलं पाहिजे सर्वांच्या प्रती. शेवटचा एक ब्रह्मविहार सांगितला, उपेक्षा. उपेक्षा म्हणजे काय तर न्यूट्रल, निरपेक्ष भाव. भगवान म्हणाले, सुख येो दुःख येो, यश येो अपयश येो, लाभ हो नुकसान हो, कोणी निंदा करो कोणी प्रशंसा करो, तुम्ही स्वतःला डोलायमान होऊ दिलं नाही पाहिजे. तुम्ही न्यूट्रलमध्ये असायला पाहिजे, कारण आपल्यावर परिणाम होत असतो लगेच. बघा, सुख आलं की लोक नाचतात आणि दुःख आल्यावर रडत बसतात. आज हसणारी माणसं उद्या रडतात, आज रडणारी माणसं थोड्या वेळाने हसू शकतात. हेच तर जीवन आहे. भगवान बुद्ध म्हणाले, समजून घ्या. म्हणून आपल्याच आविर्भावामध्ये राहू नका. हे 8 लोकधर्म सांगितले भगवंताने, आणि याच्यामध्ये सांगितलं भगवान बुद्धाने की तुम्ही 4 ब्रह्मविहार आपल्यामध्ये आपल्या अंगी बाळगले पाहिजे. 4 ब्रह्मविहारांमध्ये जे कोणी राहतील त्यांचं जीवन प्रसन्न चित्ताने जाईल. तेच लोक आनंदी राहतील, तेच लोक सुखाने राहतील. आणि म्हणून भगवान बुद्ध बघा ग्रेट होते, आहेत आणि राहतील. भगवान काही सर्वसामान्य नव्हते. भगवान काय केवळ व्यवहारिकच नव्हते. भगवान काय केवळ सामाजिकच नव्हते आणि केवळ धार्मिकही नव्हते. तर बुद्धच होते. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पाहणारे असाल तर वैशिष्ट्यपूर्ण 9 गुण सांगितले भगवान बुद्धांमध्ये असेल. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्मसारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. किती गुण आहेत हे? किती गुण आहेत? 9 गुण आहेत. तुम्ही पहा की बुद्ध कोण आहेत, तुम्हाला लक्षात येईल. बुद्ध म्हणजे केवळ असा फोटो लावलाय सगळ्या महापुरुषांच्या सोबत, बस सामाजिक बुद्ध होते असं नाही आहे. बुद्धा समान कोणीच नाही. मी तुम्हाला प्रारंभी बोलून दाखवलं की यंकिंची रतनं लोके, बुद्धासारखं कोणी नाही. द्रोण नावाचा एक व्यक्ती भगवंतालाच्या पायाचे चिन्ह पाहून भगवंताला विचारतो, हे महाशय आपण कोण आहात? कारण भगवंताच्या शरीरासारखं ना कोणी असते, ना भगवंताच्या मनोप्रवृत्तीसारखं या जगात कोणी असते. तीनही काळात बुद्धासमान कोणी नसते. माहिती आहे का तुम्हाला ही गोष्ट? कोणीच नसते. 32 लक्षणं माहिती आहे का तुम्हाला? कोणातच नसतात. फक्त बुद्ध होणाऱ्या व्यक्तीमध्ये असतात 32 लक्षणं. 80 शुभचिन्ह बुद्ध होणाऱ्या व्यक्तीतच असतात, इतर कोणातच नसतात. बुद्धासारखी उंची कोणाचीच नसते, बुद्धासारखे डोळे कोणाचेच नसतात. म्हणजे हे सांगतो या प्रकारे, म्हणजे असा अर्थ नाही हकीकत ॲक्च्युअलमध्येच कोणाचंच काही नसते भगवंताचं. भगवंताचं उभं राहिल्यावर इथं हात टेकतात का कोणाचे? नाही टेकत. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? प्रत्येक गोष्ट, हे केस जे उगवतात की नाही, आता हे मुंडन केलेलं आहे, आपले असे खाली उगवतात मुंडन केल्यानंतर, भगवंताची वरच्या बाजूला उगवून असे कुरळे होतात. तुम्ही कधी पाहत असाल त्यांची मूर्ती अशी काढतात, चित्र काढतात. हे रोम असते ना, रोम आपल्या एका रोमात काही ठिकाणी 2-2 केस आहेत, छिद्र, एका छिद्रात भगवंताच्या एका
याच्यामध्ये छिद्रामध्ये एकच केस असतो. असे अनेक गुण आहेत, त्याच्यावरती माझं प्रवचन येणार आहे स्वतंत्र, की बुद्ध होते कसे. तर तुम्हाला हे यासाठी म्हणून सांगतो की द्रोण नावाच्या एका व्यक्तीने भगवंताचे पदचिन्ह पाहिले. भगवान चालत होते ना, सपाट पायाचे होते भगवान. आता लोकांनी शिवी काढली बघा, ती सपाट पायाचा आहे म्हणतात, 3 ठिकाणां काम बिघाडा म्हणतात. भगवान बुद्धाचा अपमान करणं या देशातल्या लोकांनी सोडलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांग, मी तुम्हाला मगाशी जे म्हणालो ना, कॉपी एडिट पेस्ट केला आहे, आपण दोष देत नाही कोणाला, पण बुद्धाला हर हाल संपवण्याचा प्रयत्न केला. बघा आजही बुद्ध संपवण्याचा प्रयत्न करतात आपल्या देशातले लोक. पण बुद्ध आता जगात आहे, माहिती आहे तुम्हाला. बुद्ध कसे संपतील? बुद्ध संपू शकत नाही. आणि म्हणून ते द्रोण विचारतो की भगवान म्हणजे महाशय तुम्ही कोण आहात? तुम्ही क्षत्रिय आहात का? तुम्ही गंधर्व आहात का? तुम्ही यक्ष आहात का? तुम्ही मनुष्य तरी आहात का? तर भगवान नाहीच म्हणतात. माहिती आहे तुम्हाला, मनुष्य आहात का हे विचारल्यावर नाहीच म्हणतात. मग भगवान उदाहरण देतात त्याला की मी बुद्ध आहे, तो बुद्ध समज मला. मग बुद्ध कसे वेगळे? मनुष्य असून मनुष्य का नाही? तर भगवान कमळाच्या फुलाचं, कमळाच्या झाडाचं उदाहरण देतात. कमळ कुठे उगवते? स्वच्छ पाण्यात उगवते का? त्याची खासियत आहे. त्याची खासियत काय आहे? घाण पाण्यात, चिखलात उगवते. पण चिखलात जरी उगवते पण ते चिखलासारखं असते काय? चिखलामध्ये लिप्त झालेलं असते काय? नाही. चिखलापासून, घाणीपासून अलिप्त असते. भगवान म्हणाले मी तसाच आहे. या भवचक्रामध्ये, या संसारामध्ये जरी जन्माला आलो, की ज्या संसारातले लोक 3ही प्रकारच्या तृष्णांमुळे ग्रासलेले असल्या कारणाने दुःखी आहेत, परेशान आहेत, कष्टी आहेत, राग द्वेष लोभाने पछाडलेले आहेत. पण जरी मी मनुष्य म्हणून जन्माला आलेलो असलो तरी मी ह्या सगळ्या प्रकारच्या विकारांपासून मुक्त आहे. जसं कमळ चिखलातूनच उगवते पण चिखलापासून अलिप्त असते, मी जरी या संसारात जन्माला आलेलो असलो तरी संसारातील ह्या सगळ्या विकारांपासून अलिप्त आहे. आणि म्हणून बुद्ध बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे, त्या बुद्धाचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे लक्षामध्ये. आणि म्हणून गाण्याचं ते बोलून दाखवलं मी, भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. तर खरंच नसलो पाहिजे, तुम्हाला सांगतो. म्हणजे टीका टिप्पणी दुसऱ्यांवर करत नाही, पण आपण बौद्ध असलो पाहिजे ना. नाही तर असे कार्यक्रम तर होत राहतील, सजावट होत राहील, डेकोरेशन होत राहील, पाहुणे येतील, भंतेजी येतील, मेणबत्ती लावू, फूल लावू, स्वागत करू, लोक येतील, टाळ्या वाजवतील, पांढरे कपडे घालतील. पण आचरणिक दृष्ट्या जर आपण परिवर्तन घडून आणलं नाही तर इतर लोकांना काय कळेल की आपण बौद्ध कसे आहोत? माहिती आहे तुम्हाला. म्हणून तुम्हाला रेफरन्स दिला तो की 15 ऑक्टोबरचा बाबासाहेबांना खरंच विचारलं त्या पत्रकारांनी की बौद्ध कसे समजायचे, तर आपल्या वाणीत बुद्ध असला पाहिजे. वामन दादा म्हणाले वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते, नेक असते. वाणीत भीम आहे हो. प्रत्येक जण बेंबीच्या देठापासून जयंतीच्या दिवशी म्हणते बाबासाहेबांचा विजय असो. हे बेंबीच्या देठापासून ओरडणं लय सोपं आहे, जय भीम म्हणणं लय सोपं आहे, पांढरे कपडे वापरणं नेसणं लय सोपं आहे, निळी लावणं लय सोपं आहे. हे सगळं सोपं आहे. अवघड आहे बाबासाहेबांनी जो बुद्ध दिला त्या बुद्धाच्या धम्माचं आचरण करणे. आणि तेच बांधवांनो बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. म्हणून आज 14 ऑक्टोबर आहे. तुम्ही सर्वांनी संकल्प करावा, स्वतःला बौद्ध, आदर्श बौद्ध बनविण्यासाठीचा तुम्ही संकल्प कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा
भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। जय भीम। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।